नमस्कार दादा आणि ताई. मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, छान रिस्पॉन्स आला आहे आणि छान लाईक कमेंट छान आले आहे. त्याच्यामध्ये राजकारणाबद्दल 21व्याबद्दल अशी मी बोलली आहे, किराण्याबद्दल बोलली आहे. तर एका दादाने मला कमेंट केली, तांदूळ महाग आहे तर तांदूळ तू काही खाऊ नको. आणि एकाने कमेंट केली, तुम्हाला खाण्याचे शौक आहे, अनाजाला भाव वाढते तर शेतकऱ्याला भाव मिळतो. दादा, जेव्हा अनाजाला भाव वाढते का नाही, शेतकऱ्याला भाव नाही भेटत, व्यापाराच्या घरं भरते. जेव्हा व्यापारी शेतकऱ्याकडून घेते ना, दमडीच्या भावात घेते आणि तोच माल सरकारच्या कोट्यात जाते, डबल भावात जाते आणि तोच माल मग विकायला काढते सरकार. त्याचा भाव किती वाढते? तिब्बल वाढते. तो माल आपण तिब्बल किमतीत घेतो. तर शेतकऱ्याच्या घरात काय उराला दादा? दमडीच्या भावात जाते. एक मी शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या घरी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव होता. शेतकऱ्याच्या बिल्डिंग असतात, कौलाचे घरं नसते. शेतकऱ्याची का परिस्थिती आहे ते मला माहीत आहे. जे आमच्या शेती नदीच्या काठावर आहे का नाही, 2-3 दिवस पाणी आला का नाही, शेती जेव्हा आमची डुबते तर आमची परिस्थिती आम्हाला माहीत राहते. 5-5 लाखाचा जेव्हा आम्ही उत्पन्न शेतीमध्ये लावतो आणि तो माल सडून जाते तर किती रुपयाचे आम्ही गड्ड्यात उतरतो. शेतकरी कर्जबाजारी असता का? शेतकरी फाशी लावून मेला असता का? शेतकऱ्याच्या घरात ढोल्या भरून धान्य असतं. शेतकऱ्याच्या बिल्डिंगी असते 2-2 मजली. मातीच्या आणि बारीक कवल्याच्या घरात शेतकरी राहिले नसते. येऊन बघा आमच्या गावामध्ये, आमच्या गावातली परिस्थिती बघा. एखाद्या शेतकऱ्याची बिल्डिंग आहे का म्हणून. आणि तो व्हिडिओ मी समोर लावणार आहे. त्याच्यामध्ये का चुकी आहे ते मला लागेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी चुकीचं काही बोलली असेल. शेतकऱ्याची परिस्थिती शेतकऱ्याला माहीत राहते. हो, जेव्हा शेतकऱ्याचं सगळं वाहून जाते, शेतकऱ्याचं पिकत नाही तर किती कर्जामध्ये तो डुबते. बँकेचं किती कर्ज असते त्याच्यावर. हे दिवस मी भोगले आहे. ह्या दिवसातून मी माझ्यावर हे दिवस गेले आहे. कारण 15 वर्षात मी खूप काही भोगलं आहे. मी एक शेतकरी आहे. तुम्ही माझ्या थुतकाडावर जाऊ नका. कारण तुम्हाला असं वाटतं की हे बाई खूप चांगल्या घरची आहे म्हणून. ज्याची परिस्थिती त्याला माहीत राहते आणि खरं बोललं लोकांना टोचते. का केलं आजपर्यंत या सरकारने आपल्या शेतकऱ्यासाठी? तुरीला भाव दिला, कापसाला भाव दिला, सोयाबीनला भाव दिला, चण्याला भाव दिला. तुम्हाला माझ्या व्हिडिओतलं कळत नसेल दादा तर व्हिडिओ बघण्यात काही अर्थ नाही, असं कमेंट करण्यात काही अर्थ नाही आहे. व्हिडिओ समजत असेल तर बघायला तुम्हालाही आवडेल. आता काही अर्थच नाही दादा. व्हिडिओ बघायचा, व्हिडिओ बरोबर ऐकायचा, नंतर कमेंटी करायच्या. कारण की शेतकरी का आहे त्यालाच माहीत आहे. खूप अशा शेतकऱ्यांनी फाशी लावले, खूप शेतकरी असे मरण पावले. कर्ज खूप असते शेतकऱ्याच्या पाठीवर. कारण की जेवढं आपण लावतो दादा तेवढं उत्पन्न आपल्या शेतीतून निघत नाही. दुष्काळ कसा असते आपल्या हातचा नाही, वेळ कशी हे आपल्या हातची नाही आहे. आणि मी जे काही बोलले ते मी बरोबर बोलले. कारण माझ्यावर खूप दिवस निघले दादा, खूप वाईट दिवस काढले मी, हे मला माहीत आहे. आणि तुम्हाला सांगायची काही गरज नाही मला का मी कसे दिवस काढले म्हणून. तर कमेंट जपून करा थोडे. एकनाथ दादा आणि देवेंद्र दादा, तुम्ही आमचे लाडके भाऊ आणि आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी. नवरे तर लाडके राहिलेच नाही ना. नवऱ्यानं सांगितलं एक, केलं एक मनानं. नवऱ्यानं सांगितलं कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, तेल महाग झालं, गहू महाग झाले, तांदळाचा भाव विचारच नका, तांदूळ किती महाग झाले. कारण की 2 टाईम भात खायला जमतच नाही. डाळ वेगळा का हवे, तुरीची डाळ 170 रुपये किलो, चण्याची डाळ, साखरची आता त्याचाच नाही. तुम्ही एका हातानं काढता आणि एका हाताने देता. आता तुम्ही आम्हाला 2100 रुपये देणार आहे. आम्ही बाया म्हणजे मेंढराची जात. नवऱ्यानं सांगितलं एक, केलं एक, भूतवर गेलं. आम्हाला कसं आहे, बायाला म्हणते ना, मेंढराला हिरवा पाला भेटला मेंढूर तिकडं धावते, तसंच बाया आहे, जिकडं भेटला तिकडं धावते. बायाने विचारच नाही केला, मस्त कमळाला मतदान देऊन दिलं. त्याच्यात मी आली मेंढराईमध्ये, त्या बायाईमध्ये मी आली. नवऱ्यानं सांगितलं मतदान करायचं नाही, अमक्या अमक्या व्यक्तीला मतदान कर. ठीक आहे, नवऱ्याला इकडं डोळा मारून दिला. नवऱ्याला वाटलं हिनं मतदान केलं. नवऱ्याला खरं सांगितलं काल. घरी आले म्हणते तुम्ही बायानं घोटाळा केला, तुम्ही बायानं घोटाळा केला, मशीननं घोटाळा नाही केला. किराणा आणला काल घरी, 750 रुपयाची तेलाची डबकी आणली. एवढं म्हणते तुम्ही बायानं निवडून दिलं तर आता तेलाचे भाव पाय म्हणते किती वाढले म्हणते. तर आता तुम्ही एकच करा, इकडून काढा आणि तिकडून द्या, बस हेच करा. तुम्ही या शेतकऱ्याचा विचार नका करू, गरीबाचा काहीच विचार नको करू. तुम्ही फक्त आता 2100 रुपये देऊ राहिले, 2100 रुपयामध्ये आमचं होणार आहे का? तुम्ही हा विचार करा.